तर टॉल्स्टॉय हा फार मोठा लेखक होता, रशियातला तत्वचिंतक होता. त्याला भविष्याचा वेध घेण्याची शक्ती त्याच्या विचारात आणि त्यांच्या लिखाणामध्ये होती. आणि त्याची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे, ती म्हणजे जास्त हवरटपणा किंवा हव्यास किंवा फाजील महत्त्वाकांक्षा ठेवली की त्याचा अंत काय होतो हे टॉल्स्टॉयने त्याच्या कथेमध्ये सांगितलं. त्याच्या कथेतला जो म्हातारा आहे त्याला संपत्ती आणि जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली की तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. इतका धावला, पण त्याला सांगण्यात आलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जितका चालशील तेवढी जमीन तुझी. पण त्याला चालण्यापेक्षा धावण्याची इच्छा जास्त झाली की जास्त जमीन मिळेल. तो धावत राहिला. तो दुपारी जेवला नाही, त्याने पाणी प्यायला नाही. चालता चालता तो आजारी पडला आणि मग ज्युपिटर हॉस्पिटलला ॲडमिट झाला. तरी तो धावत राहिला आणि धावता धावता तो पडला, वेशीवरून पडला आणि त्याला शेवटी काहीच मिळालं नाही. शेवटी गावकऱ्यांनी त्याला 2 गज जमीन ही त्याच्या नशिबी आली. हे सर्व राजकारण्यांसाठी, हे अमित शहासाठी आहे, हे नरेंद्र मोदींसाठी आहे, एकनाथ शिंदेसाठी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे की माणसानं कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला नव्हे तर रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल, पुराण असेल, हिंदुत्व असेल, कोणत्याही धर्मात पहा की एक त्यातलं तत्व आहे, एक मुद्दा असा आहे की तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी नाही. समाधान हा अत्यंत महत्त्वाचा शब्द. तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20-20 कोटी, 50-50 कोटी. कालसुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली. एक लिंगाडे नावाचे आमदार आहेत, बरं का, अशी माझी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं. हे करू नका. थांबा कुठेतरी, थांबलं पाहिजे. तरी गोष्ट त्या टॉल्स्टॉयची ती लोकांनी वाचावी, कारण आताच्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना वाचनाची आवड नाही, म्हणून ती वाचावी, तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी आणि एक पूर्णविराम तयार करावा. तर अंत आपोआप येतो, लक्षात घ्या. बोला. नाही, त्यांना अतिश्रमामुळे जे आजारी असल्याचं मी वाचले. अतिश्रमामुळे म्हणजे टॉल्स्टॉयचा म्हातारासुद्धा अतिश्रमामुळेच पडला. टॉल्स्टॉयच्या कथेतला म्हातारासुद्धा अतिश्रमामुळे, सतत धावत राहिल्यामुळे, जमिनीसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, बरं का, पदासाठी, पैशासाठी. आणि तो जो आहे टॉल्स्टॉयचा म्हातारा, तो टांगा चालवायचा. तो तेव्हा रिक्षा नव्हती, तेव्हा टांगा होता, तेव्हा तो टांगा चालवायचा आणि टांगा चालवून उपजीविका कराय. अशी गोष्ट आहे का मी माझ्या मनातलं सांगत नाही. जर तुम्ही टॉल्स्टॉयचा कथा कादंबऱ्या वाचा तर हा म्हातारा टांग्यावाला तुम्हाला सातत्यानं त्यात दिसेल. त्याच्यामुळे ते आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो आणि त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो. नाही, तुमच्या हातामध्ये अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहेत आणि लुटलेला पैसा आहे राम मंदिरातला. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे जो आला आहे आता ठेकेदार, याच ठेकेदारांकडून देणग्या घेऊन त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम केले होते सगळे. याच्यामुळे हा काय पापाचा पैसा तुम्हाला पचणार नाही. ज्या कोणी घेतला असेल, मग आमचे ते 6 खासदार असतील किंवा अन्य कोणी असतील, त्याच्या आधी असतील, हा पैसा त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अजिबात पचणार नाही. हा इतिहास आहे. टॉल्स्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे सगळे कोसळणार आहेत 2 फूट जमिनीमध्ये.
असं म्हणाल की एका आमदाराला अजून एक ऑफर देण्यात असं आहे की प्रयत्न चालू आहे. आमचा नाही, ते आमच्या नाही, मला माहीत नाही. मला असं आहे की शेवटी विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, चर्चा सुरू असतात, मग कानावर येतात, कोणतरी सांगायला येतं की आजही अमुक अमुक माणसाला ऑफर दिली, त्याला ऑफर दिली. म्हणजे काय करणार आहे, ऑफर करणार काय, किती पाहिजे आहे त्या काय. शेवटी इस्पितळातच माणूस जातो, इस्पितळातून सभागृहात जातो, तिथून तिरडीवर जातो, तिरडीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हव्यास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेदपुराणं जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर चाळा आणि वाचा. रामकृष्णही आले गेले, रामकृष्णही जगले नाही, त्यांनी युद्ध जिंकलं महाभारताचं आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही का अमर आहात का? कोणी मोदी अमर आहेत का? नाही ना. अमित शहा अमर आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय आजरा अमर आहेत का? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नियती अशी असते की तुम्हाला पूर्णविराम देते. आज तुमचं रामरक्षा आंदोलन आहे, रामरक्षा आंदोलनाच्या आज सुरुवात होते. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुमचं अरे कोण आमदार रक्षा आंदोलन तुम्ही करा म्हणून. अरे साले कोण ते सत्ताधारी? काय सत्ताधारी सत्ताधारी सत्ताधारी? हिंदुत्वासाठी आंदोलन चाललं आहे ना, तुम्ही त्याला सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आम्ही. मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहेत, राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही. मी काल सांगितलं, रामाचा मुकुट चोरला गेला, रामाच्या पादुका चोरल्या गेल्या, रामाची कर्णफुलं चोरली गेली. नरेंद्र मोदी निवडणुकीत सांगत होते ना, मंगलसूत्र चोरणार. सीतेचं मंगलसूत्र चोरलं गेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का?